ठिकाणी उपस्थित सर्व पालकवर्गांचं मी या ठिकाणी नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपले या शाळेचे माजी शिक्षक तथा आता वर्ग 2 चे अधिकारी आदरणीय बैर सर हे या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही या ठिकाणी मी शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपल्या वैजापूर नगर परिषदेच्या 5 शाळा घनकचरा व्यवस्थापन, जनजागृती आणि अंमलबजावणीसाठी या ठिकाणी निवडलेल्या आहेत। त्यामध्ये स्वर्गीय सुंदरबाई गायकवाड नगर परिषद प्राथमिक शाळा फुलेवाडी या शाळेचे या ठिकाणी त्यामध्ये सहभाग आहे। आणि म्हणून की घनकचरा व्यवस्थापन काय असतं हे याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, की घनकचरा म्हणजे जो आपण काही जो कचरा असतो, मग ओला कचरा असेल, सुका कचरा असेल आणि त्यानंतर हानिकारक कचरा असेल, या कचऱ्यांची विल्हेवाट या ठिकाणी लावण्यासाठी आणि त्यापासून त्याचा पुनर्वापर करणं, त्यामधून काही कचऱ्यामधून ऊर्जा निर्मितीसारखे प्रकल्प राबवले जातात। आणि म्हणून आपल्या वैजापूर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी येवला रोडला एक चांगल्या प्रकारचं डंपिंग स्टोअर त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आणि की जी आपल्या घरामध्ये निघणारा कचरा असतो, तो कचरा त्या कचऱ्याचा पुनर्वापर करणं, त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करणं, अशा प्रकारची माहिती आपल्या सर्वांना असली पाहिजे। आणि म्हणून ही काळाची गरज आहे, कारण आज अनेक शहरही प्रदूषित होत आहेत आणि प्रदूषण हे रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी व्यवस्थापन नसेल तर त्या ठिकाणी अजून त्यामधून प्रदूषण वाढू शकतं। आणि म्हणून या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि पुन्हा पुनर्वापर करण्यासाठी या घनकचऱ्याचं कसं व्यवस्थापन करायचं त्याच्याबद्दलची जनजागृती आणि अंमलबजावणी आपल्याला परिसरामध्ये करायची आहे। आणि जे विद्यार्थी करू शकतात, विद्यार्थ्यांनी की आपला जो कचरा असतो, आपण शाळेमध्ये दररोज बघा, आपलं घर जरी असेल, आपली आई आहे दररोज सकाळ संध्याकाळ आपलं घर झाडत असते, कारण त्या घरामध्ये बरोबर काही ना काही कचरा निघत असतो। आणि मग या कचऱ्याचं काय, आपण उकिरडा असतो, त्या उकिरड्यामधून कसे शेतकरी लोक शेतामध्ये सुद्धा उकिरड्याचा वापर करतात, त्या ठिकाणी कंपोस्ट खत निर्माण होतं, गाईच्या शेणापासून सुद्धा खत निर्मिती होते। हे आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे तर शिकायला मिळतं, पण आज आपलं शहरी भागामध्ये आपला या ठिकाणी समावेश होतो। आणि म्हणून आपल्याला या घनकचरा व्यवस्थापनाची या ठिकाणी आज जनजागृती करायची आहे। आणि त्या अंमलबजावणीस्तव आज आपल्या नगर परिषदेच्या वतीनं आज 17 तारीख आपल्याला दिलेली आहे प्रशासनाने, आणि आपण ती जनजागृती आज आपण करणार आहोत। या ठिकाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओला कचरा, सुका कचरा, त्याच्या ज्या आपण बघतो ते कचरा पेटीमध्ये की कोणत्या कचरा पेटीमध्ये हानिकारक कचरा टाकला जातो, कोणत्या पेटीमध्ये ओला कचरा टाकला जातो आणि कोणत्या पेटीमध्ये सुका कचरा टाकला जातो, याची माहिती आपल्या सर्वांना आहेतच। तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत। मी सर्वांचे या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।